नमस्कार सर, इथं आपला नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव दादासाहेब होता. आपण आता जे आपल्या चाळेमध्ये उभं आहे, तर हा तुमच्या हातामध्ये कांदा आहे. हा कांदा तुम्ही एक नंबर मला असं दिसतोय. तर हा कांदा आपण काय काय वापरले होतं या कांद्यासाठी? त्याला आपण एस-सी-टी वैदिकचे प्रोडक्ट वापरले होते. RNPH त्याच्यासोबत SSF आणि आपलं कृषी केलं. सिंगल डोस केलेला आहे. त्याच्यानंतर SSM टाकलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 डोसवर हा कांदा काढलेला आहे. चालू वर्षी तुम्ही वापरलं तर तुम्हाला आणि मागच्या वर्षी याच्यामध्ये काय बदल वाटला? बदल असा आहे सर की अगोदर कांदा म्हणजे यायचा ॲव्हरेज वगैरे, पण रासायनिकवर करायचं ॲव्हरेज यायचं, पण कांदा टिकायचं. तर या वर्षी आपण मार्चमध्ये भरलेला आहे. 15 मार्चच्या अगोदर कांदा आपण चाळीत भरलेला आहे. बरोबर. आजपर्यंत आता 4 महिन्याच्या वर होत आहे. तरी पण कांद्याला अजून काही म्हणजे वाटत नाही का ते खराब झाले वगैरे असं काहीच नाही. अगोदर कसं व्हायचं, पाऊस चालू जेव्हा झाला त्याच्या 1-1.5 महिन्यात कांदा काढून टाकावा. बरोबर. तुम्ही एस-सी-टी वैदिक वापरून समाधानी आहेत? समाधानी सर. रोग येत नाही, कसतानी पण रोग येत नाही, त्यावेळेस फवारणी नाही करावा, कांदा पण टिकतोय, याच्यापेक्षा काय पाहिजे. तर मी एक आवाहन करेन का बाबा तुम्ही करून बघा. तुम्ही जर 2 एकर करत असाल, 1 एकर करत असाल तर अर्ध्या क्षेत्राला तुम्ही एस-सी-टी वैदिक वापरून बघा. खूप छान रिझल्ट. धन्यवाद.